ओम गणेशाय नमः. तुमची तुळस सुकत आहे का? कुंडीतील माती, पाणी आणि कीड यावर नियंत्रण मिळवून तुळशीचे रोप पुन्हा हिरवेगार कसे करावे याचे सोपे घरगुती उपाय. भारतीय संस्कृतीत तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक हिंदू घराच्या अंगणात किंवा गॅलरीत तुळशीचे रोप असते. मात्र अनेकदा काळजी घेऊनही तुळस सुकू लागते. पाने पिवळी पडतात किंवा त्यावर पांढरी जाळी येते. तुळस सुकण्यामागे प्रामुख्याने 4 कारणे असतात. कुंडीत गरजेपेक्षा जास्त पाणी साचणे, झाडाला पुरेसा सूर्यप्रकाश न मिळणे, हवेतील अतिओलावा किंवा खेळत्या हवेचा अभाव, मावा आणि कोळी यासारख्या कीटकामुळे होणारा संसर्ग यामुळे तुळस सुकते. जर तुमच्या तुळशीची पाने पिवळी पडत असतील किंवा त्यावर पांढरी जाळी दिसत असेल तर महागडी औषध आणण्यापेक्षा आपल्या स्वयंपाकघरातील काही गोष्टी वापरून आपण हे रोप पुन्हा हिरवेगार करू शकतो. जर पानावर बारीक कीड दिसत असेल तर कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून ते पाणी थंड करा आणि झाडावर फवारा. हे नैसर्गिक कीटकनाशक झाडाला कोणतीही इजा न पोहोचवता कीड नष्ट करते. हळद ही अँटीबॅक्टेरियल असते. कुंडीतील मातीशी बुरशी लागू नये म्हणून दर 15 दिवसांनी थोडी हळद मातीत मिसळावी. यामुळे झाडाची मुळे मजबूत होतात. जर कीड जास्त प्रमाणात असेल तर लसूण आणि हिरवी मिरची वाटून त्याचे गाळलेले पाणी झाडावर फवारावे. याच्या वासामुळे कीटक लगेच पळून जातात. जुन्या काळापासून तुळशीवर लाकडाची राख शिंपडण्याची पद्धत आहे. राख केवळ कीड दूर ठेवत नाही तर मातीतील ओलावा संतुलित राखण्यासही मदत करते. रोपाची कीड गेल्यानंतर त्याला ताकद मिळण्यासाठी थोडे शेणखत किंवा गांडूळ खत द्यावे. तुळशीला दिवसातून किमान 4 ते 5 तास कोवळे ऊन मिळेल याची काळजी घ्यावी. तसेच कुंडीतील माती वरून कोरडी झाल्याशिवाय पुन्हा पाणी देऊ नये. या छोट्या बदलामुळे तुमची तुळस वर्षभर टवटवीत आणि सुगंधित राहील.